सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना नमस्कार करतो। आज आमच्या गावामध्ये इथं सोलर ऊर्जाचा प्लॅन्टचं काम चालू आहे। या ठिकाणी ज्यावेळेस काम आलं त्यावेळेस या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोणालाही आतापर्यंत गावात माहिती दिलेली नाही। आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन दिलं, त्यांच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणताही संपर्क आमच्या सोबत केलेला नाही। या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने त्याला 100% विरोध आहे। आम्ही 150 लोकांच्या साईन घेऊन माननीय तहसीलदार साहेब, माननीय कलेक्टर साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब आणि नामदार पंकजताई मुंडे साहेब यांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आतापर्यंत प्रशासनाच्या वतीने कोणतीच दखल घेतलेली नाही। अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यांना हा प्रोजेक्ट मान्य नाही। शेतकऱ्याची खूप मोठी गैरसोय होणार आहे। या ठिकाणी एका साईडला गाव आहे, तिन्ही साईडनी बागायती जमीन आहे। गावामध्ये जवळपास या ठिकाणी 100 लोक रोज येऊन जाऊन करतात, जनावर चालवतात, यांची खूप मोठी हानी होणार आहे। या ठिकाणी प्रशासनाने या सर्व गोष्टीची गंभीर दखल घेऊन हा प्रकल्प त्वरित रद्द करावा आणि ग्रामस्थांना न्याय द्यावा। आतापर्यंत हे मसोबाचीवाडी गाव हे मुंडे साहेबांचं लाडकं गाव आहे। जसं या ठिकाणी मतदान चालू झालेलं आहे तेव्हापासून आम्ही भारतीय जनता पार्टीच मत करतो आणि मुख्यमंत्री सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत। मुंडे साहेबांचं जर आज जिवंत असते तर आज अशी आम्हाला या ठिकाणी हिंडण्याची जरूरत पडली नसती। या ठिकाणी येऊन साहेबांनी आम्हाला नक्की न्याय दिला असता। या सर्व गोष्टीची दखल या संपूर्ण तमाम महाराष्ट्रातल्या मीडियाने घेऊन आम्हाला ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो। यानंतर अनेक ग्रामस्थांनी या ठिकाणी बाईट दिले, ते सुद्धा जरूर व्हिडिओ लोकांनी पाहून सपोर्ट करून हे काम या ठिकाणी थांबलं पाहिजे अशी मी या ठिकाणी 200 लोकांनी जे सह्या केल्या त्यांच्या वतीने मी मागणी करताय सरकारला, आणि सरकारने याची त्वरित दखल घ्यावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाऊ हे काम चालू आहे, तुम्हाला मान्य आहे का? नाही, तुम्ही गुरं केव्हापासून चारिता इथं? आमच्या जालमाच्या आधी पुरती तयार झाली पासून आणि हे पाणी आहे अजून इथं किती ठिकाणी पाणी आहे असं? असं मग 7-8 जागे होते। इथं आहे, ते तिथं वर आहे, ह्या इथं खाली आहे, त्या तिकडे 2 जागेवर। आता हे काम झालं तर आपल्याला जागा राहील का गुरं चारायला इथं? ते तुम्ही ठरा, आता आम्ही काय बोलायचं? आमचं ऐकतात का तुम्ही? तुम्ही मतदान कोणाला करता दरवर्षी? मस्त करतो कोणाला? भाजपला। काम चालू झालं पाहिजे का बंद झालं पाहिजे आता हे? आता तुम्ही ठरवणार, आमचं कोण ऐकत आहे? आम्हाला आम्ही सांगून तुमचं आहे काय फायदा? भाऊ तुम्ही माझी सरपंच आहे गावचे, हा एवढा मोठा प्रोग्राम इथं आलाय, तुम्हाला कधी सांगितलं का साहेबांनी? साहेबांनी नाही सांगितलं, कोणी गावातही म्हणलं नाही। आता ग्रामपंचायतच्या त्यांनी मिटिंग घ्यायला पाहिजे होती, बसायला पाहिजे होतं, विचारायला पाहिजे होतं आपल्याला असं असं करायचं। आता हे काम होत तर आपल्याला माहितीच नाही ना, तर ते ताबडतोब त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे होता। तुम्हाला रस्ते ठेवले वागायला, तर हे खड्डे येत पुढून वागायचं, पाण्यातून आय घालायची का डांगरायची आली? ह्या पाण्यातून अशा ह्या ट्रॅक्टर उद्या आला तुमचा। बरोबर आहे। आता हे अडचण आपल्याला होणार आहे का नाही? 100% होणार आहे। मग हे काम चालू राहिलं पाहिजे का बंद राहिलं पाहिजे? पाणी आलं ना तुम्हाला इथून पाऊल सुद्धा नाही टाकते, ध्यानात ठेवा। तुमच्याकडे गुरं किती घेतं जनावर? बर, समजा आता तुमचे वावर आहेत वरती, समजा जर पाईपलाईन जर न्यायची म्हणलं तर नेऊन देते का आपल्याला? काय आता ही पाईपलाईन घातली पलीकडून पाईपलाईन द्यायला काय जागा ठेवणार पाहिजे? हा इथे करायचं ना। आता सरकार भाजपचं आहे, तुम्ही दरवर्षी जरांल्यापासून मत भाजपला करतात, तुमचं काय म्हणणं आहे? कामच व्हायला नको होतं बस पाहिजे। सुरुवातीला कोणाचं ते सगळं डाळ मिळत कोणी ग्रामपंचायतीच सगळं तावतपणा केला इथं, अरे माहिती नाही केलं कोणाला, काय नाही। कोणाला विचारलंय? आतापर्यंत गावात कधी विचारलं का त्यांनी? कोणाला बैठक घेतली? 2 पोरं घेतले का 2 डंगर घेऊन विचारले कोणाला? सगळ्या गावाचा विरोध आहे केला. सगळ्या गावाचा विरोध यायला बस, पण ते उशिरा झालं ना, ते माहित नाही झालं। आडपाडी देणे विरोध आहे, पण आडपाडी देणे मी बोललो तर मी तोंडवर येतोय, तू बोलला तू तोंडवर येतोय। तोंडावर यायला कोण खात? हा, तेच झालेलं आहे। हे करायला पाहिजे होतं। मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाच जोर लावून। आबा हे काम चालू आहे, तुम्हाला मान्य आहे का? नाही ना, तुमच्या गुराला जागा राहील का चरायला? नाही तुम्ही उपसरपंच आहेत गावचे, तुम्हाला काय विचारलं का साहेबांनी इथं? तुम्ही मतदान कोणाला करता दरवर्षी? सत्ता भाजपची आहे, मग हा प्रोजेक्ट चालू इथं तुम्हाला मान्य नाही ना? नाही तुझं काम चालू आहे, तुम्हाला मान्य आहे का? नाही आम्हाला मान्यच नाही। त्या हे लोक गावात कामाला आले, तुम्हाला विचारलं का? आम्हाला विचारलं नाही, आमचे गुरं चरायला जागा नाही आम्हाला।
तुम्ही गुरं जलमल्यापासून गुरं इथं चारतो ना. तुमच्याकडे किती गुरं येतं हे काय 10-15 इथे पाण्याची सोय इथं कशी आहे एवढंच पाणी आहे सगळ्या वस्तीला आणि कुठं येईल 12 महिने पाणी असते का काहींच मतदान कोणाला करता दरवर्षी तुम्ही भाजप. सत्ता तर भाजपची आहे मग आता प्रोजेक्ट आलाय तुमचं ऐकत आहे का सरकार आता का आम्ही काय करावं आता आम्ही अशी गुरं वळणारे माणसं काय करावं. आता तुमची इकडे वर जमीन आहे तुम्हाला रस्ते वगैरे आहे का इकडे जायला रस्ता कुठं सुरू आहे पाईपलाईन करायला जागा राहील का तुम्हाला आता पाईपलाईन कशाची काय कशाचं हे तुम्हाला मान्य नाही ना काम आलंय तुम्हाला मान्य आहे का नाही नाही तुमच्या गुरं पाणी पाजायची व्यवस्था आहे का इथं गुराला हेच पाणी होत आणि चारा राहील का हे प्रोजेक्ट झाल्यावर चारा काय मतदान कोणाला करता दरवर्षी तुम्ही भाजीप. मग आता सत्ता त्यांचीच आहे मग तरी हा प्रोजेक्ट चालू आहे आता भाजीप सोडून अजून नाही बा आपण मारले. मातीचा कान्हाई तुला थागा भाळा कस फेडू धरणीच पांग